राधे राधे गाई. चला तर मी आज तुमच्यासाठी एक भन्नाट आणि इंटरेस्टिंग असा व्हिडिओ घेऊन आलेले आहे. आता तुम्ही बघू शकता मी तयारी केलेली आहे. आता मी खाली जाणार आहे, हे बघू शकता. तर आमचा ॲक्च्युली ग्रुप मेंबर्स येण्यासाठी थोडासा वेळ होता, तोपर्यंत मी फोटोशूट व्हिडिओ शूट केलं. आणि आता हे बघा, आमचे मेंबर्स गॅदर होत आहे एक एक करून. आता सर्वजण आलेले आहेत. तर आम्ही आता एक कॅब बुक केलेली आहे. अशा पद्धतीची तुम्ही कॅब बुक करून तिथे पोहोचू शकता. तर हे बघा, आता आम्ही कॅबमध्ये आता एंटर झालेलो आहोत. आता आम्ही निघालेलो आहोत आमच्या प्रवासाला. चला तर मी तुम्हाला आता एक्सपोज करते. आता आपण निघालेलो आहोत माऊली ॲग्रो फार्म्सला. हे अगदी पुण्याच्या जवळच आहे, अगदी 20 किलोमीटर अंतरावरती आहे आणि आपल्याला 30 ते 40 मिनिटामध्ये आपण तिथे पोहोचू शकतो. इतकं जवळ आहे हा स्पॉट. हे बघा, अशा पद्धतीचे आपण आता पोचलो सुद्धा आहे आपल्या माऊली ॲग्रो फार्म्समध्ये. अतिशय सुंदर असं ठिकाण, एकदम शांत. आणि तुम्हाला जर तुमच्या फॅमिलीसोबत जर वेळ घालवायचा असेल, स्पेंड करायचा असेल, तर इथे येऊन रिलॅक्स होऊ शकता. लहानांसाठी, मोठ्यांसाठी, सर्वांसाठी अतिशय सुंदर असं ही जागा आहे. तुम्ही जर समर व्हॅकेशनसाठी जर प्लॅन करत असाल कुठे जाण्याचा, तर इथे अवश्य तुम्ही यावं असं मी तुम्हाला रेकमेंड करेन. अतिशय सुंदर जागा आहे, खूप रिलॅक्सिंग. हे बघा, आता आम्ही पोचलेलो आहोत माऊली ॲग्रो फार्म्समध्ये. आणि हे बघा, अशा पद्धतीचे आम्हाला तिथे बॅनर दिलेले होते. ते हे तुम्ही बघू शकता. सर्व ॲक्टिव्हिटी आहे इथे. स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज, किड्स ॲक्टिव्हिटीज हे बघू शकता तुम्ही. फार अतिशय सुंदर आणि मोठं आणि खूप 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 ह्यूज असं तिथलं ग्राउंड आहे. त्या ग्राउंडमध्ये ते असं सुंदर असं माऊली ॲग्रो फार्म्स त्यांनी वसवलेलं आहे. हे अराऊंड 25 एकर्समध्ये आहे. अतिशय भव्य आहे. आणि आता आम्ही ह्या ठिकाणी सर्वजण आता तिथे एंट्री करणार आहोत. आणि आम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीचे बुकिंग अवेलेबल आहे. आम्ही तिथे गेल्यानंतर म्हणजेच आम्ही ऑफलाईन बुकिंग केली आणि त्यानंतर अशा पद्धतीचे आम्हाला हेअरबँड्स ते त्यांनी दिले. हा एक प्रकारचा त्यांचा एक पासच असतो असा म्हणू शकतो आपण. तर सर्व जे ॲक्टिव्हिटी करतो त्यासाठी हे गरजेचं असतं आपल्याला, हा अशा पद्धतीचा बँड. त्यामुळे ते सर्वांना हा कंपल्सरी असतो. तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे, किती फॅसिनेटिंग आहे. आणि खूपच मला तर कलर फारच छान आलेला होता, मग त्यामुळे मी खुश होते. आणि हा ॲक्च्युली सर्वांनीच तो बँड हाताला लावून घेतलेला आहे. आणि आता आम्ही निघालो आमच्या मस्तपैकी आता एन्जॉय करण्यासाठी. हे बघू शकता, आम्ही एवढ्या मेंबरचा आमचा ग्रुप होता. आम्ही फ्रेंड होतो आणि त्यांच्या 2 मुलीसुद्धा होत्या. अशा पद्धतीने आम्ही आजचा प्लॅन केलेला आहे. तर हे बघू शकता, आता आपण निघालेलो आहोत आपल्या फार्मकडे. हे बघा, इतकं सुंदर दोन्ही साईडनी खूपच ट्री प्लॅन्टेशन, अतिशय सुंदर, अतिशय हिरवळ आणि खूप प्रसन्न करणारी ही जागा आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर. आणि हे बघा, आता आम्ही पोचलेलो आहोत. आता वाजले सकाळचे 10. तर आम्ही पोचलो डायरेक्ट ब्रेकफास्ट करण्यासाठी. हा आहे डायनिंग हॉल. ॲक्च्युली दोन्ही ठिकाणी खालीसुद्धा बसण्याची व्यवस्थित व्यवस्था आहे, वरच्यासुद्धा बसण्याची व्यवस्थित अशी व्यवस्था केलेली आहे. तर बघू शकता तुम्ही, हॉल किती सुंदर आहे, किती फॅसिनेटिंग आहे. तर आम्ही जेव्हा गेलो होतो तर संडेला गेलो होतो, त्यामुळे थोडीशी रश होती. बट तुम्ही बघू शकता किती छान अरेंजमेंट आहे. खूप सुंदर असे त्यांनी फॅन्स लावलेले आहेत त्या ठिकाणी. आणि हे पण आहे, लाईटिंगसुद्धा आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा हॉल तो आहे आणि डेकोरेट केलेला आहे त्यांनी. मला तर जाम आवडला, खूपच छान. आणि आता आम्ही ब्रेकफास्ट करण्यासाठी सुरुवात केली. हे बघा, खूप ही ब्रेकफास्टची व्यवस्था तर अतिशय उत्तम अशी होती. तुम्ही बघू शकता किती अनलिमिटेड ब्रेकफास्ट. तिथे सर्व काही, जे काही जेवण तुम्ही सकाळचा ब्रेकफास्ट, त्यानंतर लंच, त्यानंतर स्नॅक्स, सर्व काही अनलिमिटेड त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होते. हे बघू शकता तुम्ही, भरपूर प्रमाणात तिथे सर्व काही उपलब्ध होतं व्यवस्थित. हे बघा, मी अशा पद्धतीनेच घेतलेलं आहे, माझं ताट रेडी केलेलं आहे. तर ब्रेकफास्ट करण्यासाठी भरपूर आयटम होते. लाईक पाव होता, मिसळ होती, त्यानंतर ब्रेड, जॅम, त्यानंतर इडली, त्यानंतर सांबर आणि त्यानंतर चटणी. त्यानंतर एवढं संपवल्यानंतर आम्ही चहासुद्धा घेतला. आणि चहा तर अगदी अप्रतिम होता. मी सुरुवातीला म्हटलं चहा थोडासा टेस्ट करून बघेन, बट एक सिप घेतला आणि मला खूप आवडला. खूप अप्रतिम, एकदम 5 स्टार असा चहा होता. मला ब्रेकफास्टसुद्धा खूप खूप आवडला आणि चहासुद्धा खूपच छान होता. आणि त्यानंतर आता आम्ही रील्स बनवायला सुरुवात केली. ऑब्वियसली आता रील तो होना ही चाहिए. तर रील्स बनवायला सुरुवात केली. आणि त्यानंतर आता हे बघू शकता तुम्ही, रील्स झाल्यानंतर आता
आम्ही पोचलो ह्या टावर ॲक्टिव्हिटीजच्या तिथे. हे बघू शकता तुम्ही, इतक्या 100+ अशा ॲक्टिव्हिटीज आहे, मोठ्यांसाठी सुद्धा आहे आणि छोट्या मुलांसाठी सुद्धा आहे. भरपूर ॲक्टिव्हिटीज आहे. तुम्ही ह्या ठिकाणी तुमच्या फॅमिलीला घेऊन गेलंच पाहिजे एकदा. अतिशय भरपूर आनंद तुम्ही तिथे घेऊ शकता. तुमची मुलंही खूप हॅप्पी होणार आहे, बघू शकता. त्यानंतर आम्ही केली आर्चरी आणि रायफल शूटसुद्धा बघू शकता तुम्ही. खूप इंटरेस्ट आला, खूप मजा केली, खूप धमाल केली. आणि ॲक्च्युली मी फर्स्ट टाईमच रायफल शूट ही केलेली होती. मला खूप आनंद झाला खूप. आणि आर्चरीसुद्धा आहे बरं का तिथे. आम्ही खूप एन्जॉय केला. आमच्यासोबत ज्या सर्व आमचा ग्रुप होता ना, त्यांनी भरपूर धमाल केली आणि आमच्या मुलांनी खूप धमाल केली. आणि त्यानंतर पुन्हा आम्ही वळवलो आमच्या रील्सकडे. आम्हाला रील्स बनवायचा अतिशय शौक आहे, त्यामुळे आम्ही कुठेही गेलो ना तरी रील्स ह्या बनवतो. तर आम्ही अशा पद्धतीने रील्स बनवण्याची तयारी आमची चालू होती आणि भरपूर आम्ही रील्स त्या ठिकाणी बनवलेल्या आहे. त्यात आम्हाला खूप आनंद वाटतो जेव्हा आम्ही बाहेर जातो तेव्हा रील्स बनवायला फार छान वाटतं. आणि काय हो, ह्या मेमरीज तर आपल्यासोबत राहतात, तर त्यामुळे आम्ही ह्या रील्स बनवतो. त्यानंतर आम्ही रील्स झाल्यानंतर तर आम्ही निघालो ट्रॅक्टर राईडसाठी. हे बघू शकता, ट्रॅक्टर राईड अतिशय सुंदर होती, अतिशय फॅसिनेटिंग होती. आम्ही सर्वांनी खूप एन्जॉय केला आणि आमच्यासोबत ज्या मुली होत्या त्यांना तर खूप एन्जॉय केला त्यांना खूप आवडली. तुम्ही अशा पद्धतीची ट्रॅक्टर राईड तिथे गेल्यानंतर घेऊ शकता. आणि खूपच छान, खूप धमाल केली. अगदी छोटंसं बाळ असल्यासारखं फील झालं स्वतःला. हे बघू शकता, पूर्ण आपल्या जो परिसराचा राऊंड, आपल्याला तो जो राऊंड आहे पूर्ण परिसराला राऊंड मारून ते आपल्याला आणतात ह्या ट्रॅक्टरमध्ये बसून. अशा पद्धतीची आम्ही ट्रॅक्टर राईड तिथे केली आणि खूप धमाल केली. म्हणजे खूपच अगदी बालपणाची आठवण झाली. मी सर्व ॲक्टिव्हिटीज ह्या व्यवस्थित केल्या. फार दिवसांची इच्छा होती आणि केल्या आम्ही त्या. आणि हे बघू शकता, आता आम्ही वळवलो आहे दुसऱ्या ॲक्टिव्हिटीजकडे. अशा पद्धतीचा तिथे पूलसुद्धा आहे. असं पाण्यावरती खाली पाणी आहे, पाण्यामध्ये खूप भरपूर असे फिशसुद्धा आहे. असा ब्रिज ॲक्टिव्हिटीकडे आम्ही आता वळालेलो आहोत. अशा पद्धतीचा ब्रिज हा क्रॉस करायचा आहे. तिथे क्रॉस केल्यानंतर झिपलाईनने आपल्याला रिटर्न यायचं आहे. ब्रिजने आपण पुन्हा रिटर्न येऊ शकत नाही. असं ब्रिजने पुढे जाणार आहोत आणि झिपलाईनने आपण रिटर्न येणार आहोत. झिपलाईनची ॲक्टिव्हिटी पण आपल्याला ब्रिजची ॲक्टिव्हिटी झाल्यानंतर आपल्या झिपलाईनची ॲक्टिव्हिटी आपण तिथे त्या पद्धतीने करू शकतो. अशा पद्धतीने आम्ही भरपूर एन्जॉय केला. हे बघा, आम्ही सर्व फ्रेंड्स, ग्रुपच होता आमचा, त्यामुळे आम्ही एकाच वेळी सर्वजण ब्रिजची ॲक्टिव्हिटी केली. त्यानंतर झिपलाईनची ॲक्टिव्हिटी केली, सोबतच केली. एकाच वेळी आम्ही आलो. हे बघू शकता तुम्ही, आमच्या सर्व फ्रेंड्स होत्या. तर माझी जी एक फ्रेंड होती ती थोडीशी घाबरत होती ब्रिजवरती चालण्यासाठी. तिला थोडीशी भीती वाटायची, बट आम्ही सर्वांनी तिला पुश केला आणि व्यवस्थित तिने तो ब्रिज क्रॉस केला आणि खूप मजा करत आम्ही तो ब्रिज क्रॉस केला, तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर जी आमची फेवरेट ॲक्टिव्हिटी होती झिप लाईनची, तीही आम्ही फुलफिल केली आणि खूप धमाल आली, खूप मस्ती आली, खूप मजा केली आम्ही. तुम्हाला जर अशी मजा मस्ती धमाल करायची असेल तर तुम्ही इथे नक्की भेट द्या आणि खूप एन्जॉय करा. इनफॅक्ट सर्वांसाठी आहे हे, छोट्या मोठ्यांसाठी सर्वांसाठी आहे. तुम्ही जाऊ शकता तिथे, एन्जॉय करू शकता, तिथे स्टेसुद्धा करू शकता. तिथे सर्व स्टेचे चार्जेस थोडेसे वेगळे आहे. तुम्हाला जर 1 डे ट्रिप करायची असेल तर हा उत्तम ऑप्शन आहे. अगदी पुण्याच्या जवळच आहे आणि हिंजेवडीच्या थोडंसं जवळच आहे आणि पुण्यापासून एक 40 किलोमीटरच्या 40 मिनिटच लागतात आपल्याला आणि इतक्या जवळ आहे. 20 किलोमीटर आहे पुण्यापासून, अगदी जवळच आहे. तर तुम्ही 1 डे टूर पण करू शकता. हे बघा, आता झिपलाईन आम्ही झिपलाईनची ॲक्टिव्हिटी ही आम्ही करत आहोत. हे बघा, आता माझी टर्न आहे. मी आता झिपलाईनची ॲक्टिव्हिटी करणार आहे आणि फार मी एक्साईट आहे, तुम्ही बघू शकता. खूप धमाल केली, खूप मजा आली. आणि अशा पद्धतीने आता मी सायकल राईड करणार आहे. ॲक्च्युली आमच्या ग्रुपमध्ये ज्या मेंबर्स होत्या भरपूर लेडीज होत्या. आम्ही सर्व एका सोसायटीमधल्या लेडीज आहोत. आम्ही सर्वांनी एकत्र जाण्याचा प्लॅन केला होता ॲक्च्युली. तर त्यामध्ये मुलीसुद्धा होत्या आणि सर्वांना ॲक्च्युली ही जी सायकल राईड करायची तिची फार भीती वाटत होती. त्या नकोच म्हटल्या. एकीनेही त्या आमच्या ग्रुपमधल्या एका मेंबरनेसुद्धा ही सायकल राईड ही केलेली नाही आहे. फक्त मी एकटीने केली. मला खूप एक्साइटमेंट होती हे
सायकल राईड करण्याची, त्यामुळे मी ही रिस्क घेतली आणि मला खूप मजा आली. तुम्हीसुद्धा गेल्यानंतर ही सायकल राईड प्लीज मिस करू नका. अतिशय आनंद येतो. फक्त काय करायचं असतं, जाताना फक्त पॅडल मारत मारत जायचं असतं आपल्याला. जर आपण पॅडल मारलं नाही ना तर सायकल तिथे स्टॉप होते. बट तरीही घाबरायचं काही कारण नाही. समोरचा जो व्यक्ती असतो ना त्यांचा, तो आपल्याला पुढे येऊन घेऊन जातो. त्यामुळे आपण पुढे जरी नाही गेलो किंवा मध्ये जरी अटकलो ना तरीही घाबरायचं भ्यायचं काहीच कारण नाही आहे. तर अशा पद्धतीने मी सायकल पॅडल मारलं, त्यामुळे शेवटपर्यंत बरोबर पोचले. आणि त्यानंतर येताना तर फारच मजा, फारच धमाल असते बाबा. बिकॉज पॅडल मारण्याची आपल्याला बिलकुलही गरज पडत नाही. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, एकदम इझिली आपण येऊ शकतो. मी तर बाय बाय करत करत एकदम सावकाश, एकदम एन्जॉय करत करत पोचले, हे बघू शकता. चला तर हे बघा, त्यानंतर आम्ही आता पुन्हा वळालेलो आहोत आपल्या ॲक्टिव्हिटीजकडे. हे बघा, ह्या थोडंसं ट्रिकी आहे, थोडंसं थ्रिलफुल आहे. बट जिंदगी में तो थ्रिल तो होना ही चाहिए, तो डर के आगे रिस्क होता है हमेशा. तर अशा पद्धतीने आम्ही ऑलमोस्ट सर्व ॲक्टिव्हिटी केल्या. ॲक्च्युली मला आणखीसुद्धा करायच्या होत्या, बट आम्ही खूप थकलो होतो. उन्हाचा पारासुद्धा भरपूर वाढलेला होता, त्यामुळे त्राण शिल्लक राहिले नव्हते थोडक्यात. तर त्यामुळे आम्ही ह्या सर्व ॲक्टिव्हिटी केल्या आणि ज्या दुसऱ्या ॲक्टिव्हिटीज त्या करायच्या राहूनच गेल्या. बिकॉज आम्हाला वेळ कमी पडला. इतक्या भरपूर ॲक्टिव्हिटीज तिथे आहे. म्हणजे तुम्हाला जर पूर्ण ॲक्टिव्हिटीज करायच्या असतील ना, तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की सकाळी लवकर तिथे जा, सो दॅट तुमच्या सर्व ॲक्टिव्हिटीज कंप्लीट होतील आणि पैसा वसूल होईल. आणि हे बघा तुम्ही, किती थ्रिलफुल ॲक्टिव्हिटी आहे, तुम्ही बघू शकता. बट खूप भन्नाट आहे, खूप एन्जॉय केला, खूप इंटरेस्टिंग आहे, फॅसिनेटिंग आहे. थोडंसं घाबरायला झालं मलाही, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये थोडंसं घाबरायला झालं मलासुद्धा. बट खूप एन्जॉय केला, खूप मस्ती केली आणि खूप आनंद झाला अशा पद्धतीचे ॲक्टिव्हिटीज करून. हे बघू शकता तुम्ही, थोड्याशा ट्रिकी आहे बट छान आहे. हे बघा, खालीसुद्धा मुलांसाठी ॲक्टिव्हिटीज आहे. हे बघा, मी वरती ॲक्टिव्हिटीज करते आणि खाली मुलं ॲक्टिव्हिटीज करतात. जे मुलांना वरती अलाउ नाही आहे, बट ते खाली अशा पद्धतीच्या भरपूर त्यांच्या लेवलच्या भरपूर ॲक्टिव्हिटीज आहेत, त्या सर्व ते करू शकतात. आणि खूप मजा तुम्ही करू शकता तिथे. हे बघा, आम्ही आता 1 बाय 1 सर्व लेडीजने ह्या पूर्ण ॲक्टिव्हिटीज आम्ही करत आहोत. आम्ही मजा घेत आहोत, एन्जॉय करत आहोत. आणि खाली मुलंसुद्धा त्या ॲक्टिव्हिटीज करत आहे, मजा घेत आहे. हे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. आणि इथे पडण्याची वगैरे काहीही भीती नसते, बिकॉज आपल्याला ते पॅक केलेलं असतं त्यांनी वरती, त्यामुळे फुल प्रोटेक्शन असतं, त्यामुळे काहीही घाबरायची गरज नाही. आणि अशा पद्धतीने आमच्या ॲक्टिव्हिटीज झाल्यानंतर आम्ही वळालो आमच्या लंचकडे. मी ऑलमोस्ट 3 घंटे ह्या अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज केल्या. 3 ते 4 घंटे ह्या ॲक्टिव्हिटी करण्यात आमचा वेळ गेला. आणि त्यामुळे आम्हाला भरपूर भूक लागली, भरपूर कष्ट मेहनत केली आम्ही, त्यामुळे आम्हाला भरपूर भूक लागलेली आहे. चला तर मग आता थोडंसं काहीतरी खाऊन घेऊया, चला तर लंच करूया. आणि गाईज, लंचसुद्धा अनलिमिटेड आहे तिथे, तुम्ही भरपूर प्रमाणात खाऊ शकता, कोणीही तुम्हाला टोकणार वगैरे नाही. बिकॉज तो अनलिमिटेड सर्व काही तुम्हाला तिथे अनलिमिटेड मील्स भेटणार आहे. सकाळचा लंच, देन सकाळचा ब्रेकफास्ट, दुपारचा लंच आणि इव्हिनिंग स्नॅक्स, हे सर्व तुम्हाला त्यामध्ये इन्क्लूड आहे तुमच्या तिकीट्समध्ये. आणि तिकीटसुद्धा भरपूर कमी आहे, त्यामुळे आपल्याला हे परवडतं आणि वर्थ आहे. तुम्ही ह्या ठिकाणी जर गेलं ना, तुमचा फुल पैसा वसूल होणार आहे, ह्याची गॅरंटी मी देते. तुम्ही सर्वांना, तुमच्या फ्रेंड्स, फॅमिलीला, मुलांना घेऊन जा. आपल्याला असा प्रश्न पडतो ना समरमध्ये कुठं जावं, तर नक्की इथे जा आणि तुमचा पैसा पूर्णपणे वसूल होणार आहे. तर इथे ब्रेकफास्ट, लंच, इव्हिनिंग स्नॅक्स आणि हे सर्व अनलिमिटेड आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. खरंच तुम्हाला पोटभर खाऊ शकता, तुम्ही पोट फुटेपर्यंत इथे खाऊ शकता. बघू शकता माझी डिश मी सर्व करून घेतली. रस घेतला, रस भरपूर होता, त्यानंतर सलाड, त्यानंतर चपाती, बेसन, त्यानंतर भरलेलं वांगं होतं, त्यानंतर डाल चावल. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये, अतिशय भरपूर आणि सुंदर असे लंच, अतिशय टेस्टी असा लंच होता. म्हणजे पोट भरलं बट मन भरत नव्हतं, तुम्ही असं म्हणू शकता. इतका टेस्टी तिथला ब्रेकफास्ट आणि लंच हा होता. आणि त्यानंतर आम्ही लंच केला आणि त्यानंतर आम्ही चेंज केलं आणि त्यानंतर आम्ही आलो आमच्या फेवरेट स्पॉटवरती, जो की आहे वॉटर पार्क. तुम्ही बघू शकता वॉटर पार्कमध्ये भरपूर अशा राईड्स होत्या. बट
ऑनेस्टली सांगायचं ठरलं तर इथे मोठ्यांसाठी नाही बट छोट्यांसाठी भरपूर अशा राईड्स होत्या, वॉटर राईड्स ज्या म्हणू शकतो आपण. हा बिकॉज मुलं इथे जास्त प्रमाणात एन्जॉय करतात बिकॉज ह्या राईड थोड्या छोट्या आहे बट ठीक आहे. हे बघा इथे आपण तुम्ही बघू शकता, रेन डान्स वगैरे करू शकता. भरपूर अशा ॲक्टिव्हिटीज तिथे वॉटर ॲक्टिव्हिटीजसुद्धा अवेलेबल आहे, तुम्ही बघू शकता. आणि संडे असल्याकारणाने तिथे भरपूर रशसुद्धा होती आणि खूप पर्यटक आलेले होते त्या ठिकाणी एन्जॉय करण्यासाठी. तुम्हीसुद्धा तुमच्या फॅमिलीला, मुलांना, फ्रेंड्सला अशा पद्धतीने घेऊन येऊ शकता तिथे एन्जॉय करण्यासाठी. आणि वन डे ट्रिप तर फारच बेस्ट आहे. तुम्ही स्टेसुद्धा करू शकता तिथे. टेंटसुद्धा आहे राहण्यासाठी आणि अतिशय लक्झरियस टेंट आहे त्या ठिकाणी. त्यांचे चार्जेससुद्धा वेगवेगळे आहेत आणि अतिशय सुंदर सेफ्टीसुद्धा भरपूर आहे तिथे. हे बघा, आणि आम्ही आलो आता स्विमिंग पूलमध्ये. आता इथे आल्यानंतर आम्ही काही शांत बसणार तर नाही. आम्ही भरपूर स्विमिंग आम्हाला फारशी जमत नाही बट आम्ही डान्स तर भरपूर केला. अनलिमिटेड डान्स तिथे केला. ज्या पद्धतीने अनलिमिटेड तिथे फूड आहे त्या पद्धतीने डान्ससुद्धा अनलिमिटेड केला. आम्ही खूप धमाल मस्ती केली आणि खूप फोटोसुद्धा काढले, व्हिडिओ काढले. बघू शकता तुम्ही, आम्ही वॉटर रील्ससुद्धा बनवलेलं आहे. तुम्ही बघू शकता इतर लोक आमच्याकडे बघून लिटरली हसत होते की बघा या लेडीज कशा रील्स बनवत आहे पाण्यामध्ये. तर आम्ही भरपूर धमाल केली, भरपूर रील्स बनवल्या, भरपूर एन्जॉय केला आम्ही. आमच्यामध्ये आमची एक फ्रेंड होती, तिला पाण्यामध्ये उतरायचं नव्हतं, त्यामुळे ती म्हटली तुम्ही रील्स बनवा, तुम्ही डान्स करा, मी रील्स बनवते. त्यामुळे ती आमची व्हिडिओ काढत होती, फोटोज काढत होती. हे बघा, आम्ही खूप वॉटर रील्स बनवल्या, खूप डान्स केला, खूप एन्जॉय केला. अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा इथे येऊन डान्स करू शकता, रील्स बनवू शकता, एन्जॉय करू शकता. आणि स्विमिंग पूलमध्ये पाणीसुद्धा भरपूर होतं. तुम्ही बघू शकता आमच्या एक गळ्यापर्यंत एवढं पाणी होतं तिथे. आणि आता त्यानंतर आम्ही थोडासा अशा पद्धतीचा डान्स पण केला. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. खूप मस्ती केली. जेवढ्या तिथे ॲक्टिव्हिटीज होत्या आम्ही सर्व ॲक्टिव्हिटीज केल्या. हे बघा, आम्ही डान्स मात्र करणं सोडलं नाही. प्रत्येक स्पॉटवरती आम्ही डान्स करत होतो, रील्स बनवत होतो. आणि इथे बघा अशा पद्धतीची पण सुद्धा आम्ही गिला जी डान्सवरती जी सध्या ट्रेंडिंग चालू आहे ती रील्स आम्ही ह्या ठिकाणी बनवली. आणि इंटरेस्टिंग थिंग अशी आहे की जी हे फक्त आम्हीच नाही बनवलं, तर आम्हाला माहीत नव्हतं आमच्या पाठीमागे सुद्धा तिथे जे खेळत होते, जे एन्जॉय करत होते कपल्स, त्यांचे फ्रेंड्स वगैरे, ते सुद्धा आम्हाला पाठीमागे जॉईन झाले आणि त्यामुळे आमची रील्स आणखी छान झाली. आणि त्यानंतर आम्ही उतरलो, आता पुन्हा पाण्यामध्ये उतरलो आणि इथे सुद्धा आम्ही भरपूर डान्स केला, भरपूर रील्स बनवले, भरपूर असे फोटोसुद्धा काढले. आमचं मन अगदीच काहीच केल्या भरत नव्हतं. इतकं छान तिथं ॲटमॉस्फिअर होतं, निसर्गरम्य असं वातावरण होतं. आणि पाणी बघा तुम्ही किती नीट अँड क्लीन आहे आणि सर्व सराउंडिंग खूपच छान, खूपच असं निसर्गरम्य आणि मनमोहक असं आपण म्हणू शकतो. तिथे गेल्यानंतर वाटलं आणि खूपच छान आहे. तर आम्ही खूप धमाल केली. हे बघा, इथे सुद्धा आमच्या रील्स चालू आहे. आमच्या रील्स करून ॲक्च्युली आम्हाला ते पोस्ट करणंसुद्धा होत नाही, इतक्या रील्स बनवल्या आम्ही आणि खूप धमाल केली. हे बघा, आणि माऊली ॲग्रो फार्म ही हिंजेवाडीजवळ कासारसाई रोडवरती आहे. कासारसाई धरणाजवळ वसलेले एक अतिशय लोकप्रिय असं ॲग्रो टुरिझम आणि रिसॉर्ट ठिकाण आहे. पुण्यापासून अगदीच जवळ आहे. तुम्ही जाऊ शकता, वन डे ट्रिप करू शकता. 30 ते 40 मिनटाच्या अंतरावरतीच आहे. तुम्ही तिथे विकेंड ट्रिप करू शकता, फॅमिली पिकनिक करू शकता, कॉर्पोरेट आउटिंगसाठी सुद्धा तिथे लोक येतात जातात आणि स्टेसुद्धा करू शकता तुम्ही. स्टेजसाठी सुद्धा उत्तम अशी व्यवस्था तिथे केलेली आहे त्यांनी. आणि हे अतिशय निसर्गरम्य ठिकाणी आहे, निसर्गरम्य वातावरण आहे तिथे. धरणाच्या बॅकवॉटरचा सुंदर असा व्ह्यू आपल्याला तिथे बघायला मिळतो. स्विमिंग पूल्स आहे, बोटिंगसुद्धा आहे, घोडेस्वारीसुद्धा आहे, उंटस्वारीसुद्धा आहे. बट त्यामध्ये त्याचे चार्जेसही वेगवेगळे आहे. आपल्या बिलमध्ये ॲक्च्युली आपल्या तिकीटमध्ये ते इन्क्लूड नसतात. आणि ह्या ठिकाणी आपल्याला टोटल तिकीट आहे 1100 रुपीज पर हेड. तर त्या तिकीटमध्ये ते इन्क्लूड नसतं, ते आपल्याला एक्सक्लूड आहे. तर वेगळे चार्जेस त्यासाठी त्याला द्यावे लागतात. ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीजसुद्धा खूप आहे, मुलांसाठी खेळण्यासाठी जागा आहे.
टेंट स्टे आणि रूमची सुविधा आहे. ग्रुप पिकनिक आणि लग्न समारंभासाठी लॉनसुद्धा उपलब्ध त्यांनी करून दिलेले आहे. खूप मोठ्या प्रमाणात तिथे मोठे मोठे प्रोग्रामसुद्धा होतात आणि तुम्हीसुद्धा तिथे एन्जॉय करू शकता. ॲक्च्युली तिथे टायमिंग आहे 9 AM to 6 AM. अडल्टसाठी आहे 1100 फीज इन्क्लुडिंग GST पर हेड आणि किड्ससाठी आहे ओन्ली 850 रुपीज. आणि तुम्हाला जर तिथे स्टे करायचं असेल तर 4 टाईम फूड सर्विस आहे, लंच, इव्हिनिंग, त्यानंतर इव्हिनिंगचा तुम्हाला तिथे स्नॅक्ससुद्धा मिळतात आणि डिनर आहे आणि नेक्स्ट डेच ब्रेकफास्टसुद्धा तुम्ही तिथे करू शकता. आणि डॅम साईड AC रूमसुद्धा अवेलेबल आहे. टायमिंग आहे 12 PM to 10 AM. अडल्टसाठी फीज आहेत 3750 रुपीज प्लस 18% GST पर हेड आणि किड्ससाठी आहे 2000 प्लस 18% GST पर हेड. अशा पद्धतीने तुम्ही तिथे त्यांचे चार्जेस आहे. तर त्यामध्ये इन्क्लूड आहे लंच, टी, डिनर, ब्रेकफास्ट, नेक्स्ट डे मॉर्निंग, ऑल ॲक्टिव्हिटीज अँड गेम्स हे त्यामध्ये इन्क्लूड आहे आणि तुम्ही तिथे अशा पद्धतीने घेऊ शकता आणि स्टे पण सुद्धा करू शकता. आणि फार्म साईड AC शामियानासुद्धा अवेलेबल करून दिलेले आहे त्यांनी. तर त्यांचा टायमिंग आहे 12 PM to 10 AM. अडल्टसाठी फीज आहे 3500 प्लस 18% GST पर हेड अँड किड्ससाठी आहे 1700 प्लस 18% पर हेड. अशा पद्धतीचे तिचे शामियान्याचे सुद्धा चार्जेस आहे. तर तुम्ही आणि अतिशय सुंदर लक्झरियस आणि एकदम A1 असे शामियाना तिथे त्यांनी तयार केलेले आहे, बनवलेले आहेत. तर अशा पद्धतीने आता आमचं स्विमिंग वगैरे सर्व वॉटर ॲक्टिव्हिटीज वगैरे वॉटर पार्क वगैरे सर्व झालेले आहे आणि आम्ही आता चेंज करून निघालेलं आहेत आमच्या इव्हिनिंग स्नॅक्स एन्जॉय करण्यासाठी. हे बघा इव्हिनिंग स्नॅक्स तिथे अवेलेबल होते. अशा पद्धतीने भरपूर आयटम होते इव्हिनिंग स्नॅक्समध्ये सुद्धा. तुम्ही बघू शकता अतिशय छान, अतिशय भरपूर प्रमाणात अनलिमिटेड इव्हिनिंग स्नॅक्स तिथे अवेलेबल होतं. टी आणि कॉफीसुद्धा अवेलेबल होतं. आम्ही तर भरपूर एन्जॉय केला. हे बघा तुम्ही. आता मी ब्रेड्स होते, ब्रेड जॅम, ब्रेड बटर, त्यानंतर पकोडे, त्यानंतर कॉर्न होते, त्यानंतर सॉस, त्यानंतर टी, कॉफी हे अनलिमिटेड होते. तुम्ही जेवढा पाहिजे तेवढं तिथे एन्जॉय करू शकता. आम्ही सुद्धा भरपूर एन्जॉय केला तिथेच लॉनवरती आणि इव्हिनिंग स्नॅक्स एन्जॉय केलं. आम्ही आता 6 वाजून 4 मिनिटांनी परतीच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे. कॅब बुक केली आणि आता आम्ही निघालेलो आहोत आमच्या परतीच्या प्रवासाला. तुम्ही सुद्धा जा फ्रेंड्स फॅमिलीसोबत आणि एन्जॉय करा. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा अशा सारे यूजफुल व्हिडिओ बघण्यासाठी. आणि व्हिडिओ आजचा कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. जा, धमाल करा, मस्ती करा, एन्जॉय करा. पुण्याच्या अगदी जवळच आहे तर प्लीज तिथे जा, भेट द्या आणि भरपूर धमाल करा. समर वेकेशन एन्जॉय करा. राधे राधे.